नगरमध्ये काँग्रेसचं वेगळं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी थेट शेतामध्ये नांगरटी करताना काँग्रेसचे पदाधिकारी उतरलेले आहे शेतामध्ये। आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत पदाधिकारी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। भाऊ काय सांगाल? तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डिझेल टंचाई, पेट्रोल टंचाई आणि डिझेलचा दरवाढ आणि पेट्रोलचा दरवाढ यांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना मशागतीचे कामं तोंडावर आले असताना पावसाळा समोर आलाय आणि शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांसाठी कामं खोळंबली आहे। त्यासाठी आज काँग्रेसच्या वतीनं आम्ही पूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी शेतावर येऊन शेतावर येऊन स्वतः नांगर करत आहोत, वखरती करत आहोत आणि सरकारला सांगत आहोत की शेतकऱ्यांनी कामं कसं करायचे, पुढचे पीक हंगाम कसा हातात घ्यायचा, यासाठी सरकारने त्वरित शेतकऱ्यांना डिझेल टंचाई दूर करावी। आणि राहिला विषय दुसरा, पेट्रोलचं सुद्धा टंचाई आहे, गॅसची सुद्धा टंचाई आहे, महागाई वाढलेली आहे। या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व पदाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन या आंदोलन करत आहे आणि केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा निषेध करत आहे। आणखी आपल्या जो सोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, काय सांगाल कसं एक वेगळं आंदोलन तुमचं या ठिकाणी आहे? 15 दिवसावर आज पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पूर्ण मशागत शेतकऱ्याची बाकी आहे। परंतु या डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कठीण परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे। त्यामुळे आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, तालुक्याचे कार्यकर्ते, आम्ही या ठिकाणी स्वतः आमचे कार्यकर्ते नांगर झुपून आम्ही या ठिकाणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा धिक्कार करत आहे आणि निषेध करत आहोत। पुढची देखील भूमिका काय असणार आहे तुमची अशा सर्व टंचाई जर कायम राहिली? अशीच जर टंचाई पुढील काळात कायम राहिली तर आम्ही सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करू। जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी सर्व शेतकरी आम्ही काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन अतिशय जोरदार आम्ही आंदोलन करणार आहेत। आपण पाहिलंय की मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय। त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी थेट काँग्रेस हे रस्त्यावर उतरलेलं आहे आणि आंदोलन शेतामध्ये करताना आपल्याला निमित्त पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, टीव्ही मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।